आपण असं व्यापाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे, काय मागणी आहे आपली? स्वातंत्र्य काळाच्या नंतर मला वाटतं गोलाई ही बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. ज्या पद्धतीने शैक्षणिक पॅटर्न आहे तसंच हे व्यावसायिक पॅटर्न मानलं जातं. परंतु गोलाईमध्ये असेल किंवा शहरातल्या जिथं छोट्या मोठ्या व्यावसायिक पथविक्रेते आहेत, हॉकर्स आहेत, त्यांचा जो व्यवसाय असतो हे मुळात बाजारपेठच केला जाऊ शकतो. परंतु गंजगोलाईमध्ये बाजारपेठ हटवून एक कटकारस्थान महानगरपालिकेने केलेलं आहे. आणि आमची ही लढाई कोणाच्या प्रॉपर्टीची नसून ही पोटाची लढाई आहे. आणि या पोटाची लढाईसाठी आम्ही गोलाई ही व्यावसायिक झोन झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की 50%च्या वर बोगस परवाने वाटप करण्यात आलेले आहेत. ते परवाने रद्द करून जे व्यावसायिक आहेत, ज्यांचं पोटावर हात आहे, अशा लोकांनाच हे परवाने देण्यात यावे. आणि गोलाई भागात असतील, शहरी भागात असतील, ज्या ज्या ठिकाणी हे छोटे मोठे पथविक्रेते हॉकर्सवाले असतील, त्या ठिकाणी जे पोलीस यंत्रणा असेल, महानगरपालिकेचे जे कर्मचारी असतील, त्यांच्या तात्काळ बदली करण्यात यावं. कारण ट्रॅफिकची आड घेऊन छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर बुलडोजर चालवण्याचं काम हे महानगरपालिका करते. गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्याला वालीच कोणी नाही. याला वाली असतो, आयुक्त असतो, संबंधित प्रशासन असतो. तो आयुक्त महोदयांना मला वाटतं की त्यांचं चेहरा बघून मला जवळपास आल्यापासून आत्तापर्यंत मी त्यांचा चेहरा पाहिला नाही. ज्या दिवशी त्यांनी जॉईन केलं होतं त्या दिवशी चेहरा पाहिला, परंतु आत्तापर्यंत त्यांचं ते गोरे आहेत, गोमटे आहेत, आणखीन समजलं नाही. तर आमची मागणी अशी आहे की माननीय आयुक्तांनी, मी म्हणलं नाही हे प्रॉपर्टीचं भांडण नाही, हे पोटाचं भांडण आहे. आणि ह्या पोटाच्या भांडणासाठी त्यांनी गंभीररित्या दखल घ्यावी आणि ह्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना पोट भरून जगण्यासाठी हे हॉकर्स असतील, पथविक्रेते असतील, त्यांना त्यांनी संधी द्यावी अशी आमची मागणी. येणाऱ्या काळात जर मागणी मान्य झाली तर काय कशी? आम्ही मागच्या वेळेस निवेदनं दिली, परवा भव्य असा मोर्चा काढला, परंतु महानगरपालिकेच्या कानावर तीळ मात्र सुद्धा फरक पडलेला नाही. आता या पोटाची लढाई म्हणून आज धरणे आंदोलन आम्ही गोलाई जिथे व्यवसाय होतो त्या ठिकाणी करतोय. आता उपाशी इथंही मरायचं आहे, तर उपाशी येणाऱ्या काळात महानगरपालिकेवर मरू हे प्रण घेऊनच आम्ही इथून उठणार आहे.